हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक समुद्र आहे, विशालकाय समुद्र. कारण या आयुष्याचा प्रवास करत असताना दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स येत असतात किंवा माणसाची मानसिकता खराब होत असते. का होते? कारण एखादं दुःख नाकळत त्याच्या आयुष्यात डोकावतं आणि त्यामुळे विचारांचा गुंता होतो. काय करायचं काय नाही ते त्याला समजत नाही. म्हणून स्वतःला नेहमी अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा, स्वतःला बिझी ठेवा. त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतील त्यांना समजून ते आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याचप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा आपल्या प्रपंचासाठी प्रत्येक जण झटत असतो, रक्ताचं पाणी करत असतो, मेहनत करत असतो. कारण येणारं भविष्य खूप कठीण आहे. जसे दिवस चालू आहे त्यातून काही ना काही माणसं आता हुशार होत आहेत आणि त्यांची बौद्धिक पातळी, त्या पातळीचा विकास होतोय. मित्रांनो, निसर्ग आणि माणसाचं खूप जुनं नातं आहे. कारण जे काही आपण खातो पितो ते निसर्गातून आपल्याला मिळत असतं. निसर्गाची किमया आपण शब्दात मांडू शकत नाही. आता पाऊस चालू आहे, वातावरण थंड आहे. त्यासोबतच तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की वातावरण थंड आहे किंवा पाऊस पडतोय, याची दोन कारण आहे मित्रांनो. कारण आजचा विषय हा निसर्गावर आहे, येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर आहे आणि त्याचे परिणाम माणसाला कसे मोजावे लागतात किंवा माणसाच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी मगाशी बोललो की नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये काय काय येतं तर पूर येतो, महापूर, भूस्खलन होतं. बऱ्याच काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी भूस्खलन होतं, जीवितहानी होते आणि अजून काही. त्या स्वरूपाची आज सत्य घटना मी तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, थोडं मागे जाऊया याचा अर्थ असा आहे की थोडस आपण 32 वर्षापूर्वी जाऊया. एक शांत रात्र आहे मित्रांनो 32 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली महाराष्ट्रात की ती घटना ऐकून सर्व महाराष्ट्र आदरला. मनाला चटका लागणारी या सत्य घटना आपण बघणार आहोत. तो दिवस किंवा ती रात्र 30 सप्टेंबर 1993. न विसरता येणारी त्या रात्रीचा उल्लेख जर कोणी काढला किंवा तो आठवला तर डोळ्यात पाणी येतं. मन पिळवून टाकणारी जी घटना घडली महाराष्ट्रात लातूर ज्या भागातील कोणी असेल तर त्यांनी कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, रात्र होती, अगदी शांत रात्र. महाराष्ट्रातल्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी गावात आणि आजूबाजूचे जे शेकडो गावात लोक गाढ झोपेत होते. शेतकरी कुटुंब अगदी शेतातले काम आवरून वगैरे काय असेल एक सुखाची झोप घेत होते. सर्व गाव शांतपणे झोपलेला होता. गणेश उत्सव नुकताच संपला होता. पण काय असतं, काही उत्सव, काही सण आपण साजरे करतो तर त्या सणाशी किंवा त्या उत्सवाशी जे उत्सव होतात त्यांच्याशी एक भावनिक बॉन्ड आपला होतो, एक रिलेशन
आपलं होतं. त्याचप्रमाणे त्या गावात उत्सवाचा एक उत्साह होता आणि कोणालाच कल्पना नव्हती की त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. पहाटे अचानक 3:56 जमीन हादरली. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जमीन हादरली म्हणजे भूकंपाची एक लहर त्या गावात आली. कारण तो क्षण होता मित्रांनो भूकंपाचा, तर काही सेकंदाचा हादरा होता. पण त्या काही सेकंदाच्या हादऱ्याने होत्याचं नव्हतं करून टाक. भूकंप ज्या यंत्रात मोजला जातो, रिश्टर एक भूकंपाचं यंत्र असतं, किती भूकंप झाला त्या रिश्टर स्केलवर त्या भूकंपाची जी काही तीव्रता होती ती होती सुमारे 6.2. ऐकायला हा जो आकडा आहे 6.2 हा मोठा वाटत नाही, पण या भूकंपाने जो विध्वंस केला त्याने आजही लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी तर आणतोच, पण थक्क करणारा जो भूकंप झाला. आता भूकंप झाला याचं काही मुख्य कारण असतील, कारण हा काळ खूप जुना आहे मित्रांनो, कमीत कमी 32-33 आता 33 वर्ष होतील त्या घटनेला. त्या काळात घराची जी बांधणी होती ती किल्लारी आणि आजूबाजूची जी घरं होती म्हणजे आजूबाजूची गाव होती ते एकदम जुन्या पद्धतीची घरं होती. आजकाल जग खूप पुढे गेलेलं आहे, आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या काळात एवढं काही फॅसिलिटी नव्हती आणि त्यामुळे ती घरं जुन्या पद्धतीची होती. दगड मातीची घरं होती, भिंती जड, छत जड, पण या भिंती आणि छत यांना मजबूत आधार देणारी चौकट नव्हती. भूकंपाचा जो हादरा आला ही घरं जणू पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी सुरुवातीलाच बोललो 3:56 ही घटना घडली तेव्हा लोक गाढ झोपेत होते, साखर झोपेत होते. एखादी व्यक्ती झोपेत आहे, पहाटची वेळ आहे, झोपेत असतात आणि कोणालाच पडून जायला किंवा बाहेर यायला क्षणभर मिळाला नाही. एका क्षणात हजारो घरं ढिगाऱ्यात बदलली. जे किल्लारी गाव आहे ते गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. सकाळ उजाडली पण उजेड न होता. सूर्य उगवला आणि ते डोळ्यासमोर दृश्य आलं ते आपण वर्णन करू शकत नाही मित्रांनो. एवढं विध्वंसक आणि एवढं भयानक स्वरूप त्या भूकंपाने किंवा त्या भूकंपामुळे झालं होतं. जिथे काल घरं होती, अंगण होती, हसणारी माणसं होती, तिथे आता फक्त माती आणि दगडाचे ढीग होते. काही ठिकाणी गावोच्या गावो जमीनदोस्त झाली होती. आणि जेव्हा भूकंप येतो, नैसर्गिक आपत्ती येते, त्यातून जे मृत्यूचं प्रमाण होतं ते हळूहळू डोळ्यासमोर येऊ लागलं आणि जो मृतांचा आकडा होता तो थक्क करणारा होता. 8 ते 10 हजार लोकांनी आपला जीव या भूकंपामध्ये गमावला होता. हजारो लोक जखमी झाले होते आणि लाखो लोक बेघर झाले होते. एकाच रात्रीत एकाच गावातल्या अनेक कुटुंबांनी पिढ्या किंवा पिढ्यांची नाती संपली होती. जे या सर्वाइव्ह त्यांनी केलं, वाचले या भूकंपामध्ये, त्यांच्यासाठी जे काही पुढचे येणारे दिवस होते ते खूप भयानक होते. त्यांना भरपूर गोष्टींसाठी मानसिकता त्यांची स्ट्रॉंग ठेवावी लागली. आपण शब्दात मांडू शकत नाही असा विध्वंसक त्या भूकंपामुळे झाला होता. कारण आपल्या माणसांचे मृतदेह त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढणं, ओळखणं आणि अंत्यसंस्कार करणं हे खूप कठीण काम आहे मित्रांनो. काही ठिकाणी इतकी भयान अवस्था झाली होती म्हणजे जे मृतदेह होते त्यांचं अंत्यसंस्कार करायला स्मशानभूमी ही जे स्मशानभूमी असते ती अपुरी पडली. भूकंपाची ही बातमी पसरताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला, कारण घटना अशी घडली होती. त्यानंतर लष्कर, NDRF यासारख्या
यंत्रणांची तेव्हा आता इतकी सक्षम रचना नव्हती, तरीही स्थानिक जे प्रशासन होतं, स्वयंसेवी संस्था होत्या आणि जे नेहमी आपण बघतो की सामान्य माणूस अडचणीच्या काळात धावून येतो, ते इथे झालं की जे आसपासची जी सामान्य माणसं होती ते मदतीसाठी धावून आले. सैन्याच्या तुकड्या बचाव कार्यासाठी आल्या किंवा पाठवण्यात आल्या. देशातून किंवा देशभरातून आणि परदेशातून ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, पाणी, कपडे, जे काय असतील माणसाच्या मूलभूत गरजा, त्या पाठवण्यात आल्या. पण एक गोष्ट स्पष्ट होती मित्रांनो, आणि त्यातून एक शिकण्यासारखं आहे. निसर्गाच्या ज्या तळाच्या समोर माणूस नेहमी हतबल होतो. जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर आसाम मध्ये काय आज परिस्थिती आहे आपल्या डोळ्यासमोर आहे. कारण निसर्गासमोर किंवा निसर्गाच्या या तळाच्या समोर माणूस नेहमी हतबल होत आलेला आहे, आणि तरीही एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची त्याची उर्मी किती मोठी असते. एवढं संकट येऊन सुद्धा माणूस माणसाच्या मदतीला धावून जातो. निसर्गापुढे हतबल असतो, निसर्गाचा कोप असतो. त्या कोपात किंवा आपत्तीत आपण हतबल होतो, आपल्याला काहीच करता येत नाही. भूकंप आला, सर्व गाव उद्ध्वस्त झालं, भयानक अशी परिस्थिती तेव्हा तिथे निर्माण झाली. या भूकंपानंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र आपत्कालीन भूकंप पुनर्वसन कार्यक्रम राबवला. उद्ध्वस्त झालेली गाव पुन्हा बसवली गेली. यावेळी भूकंपरोधक पद्धतीने जुनी दगडमातीची जी घरं होती, आता ती जाऊन सिमेंट काँक्रीटची घरं किंवा भूकंप सहन करू शकतील अशी घरं जेव्हा महाराष्ट्र सरकारने हा पुनर्वसन कार्यक्रम राबवला त्यावेळी बांधली गेली. या दुर्घटनेने भारतात भूकंप अभियांत्रिकी आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला मित्रांनो. या भूकंपाची आणखी एक खासियत म्हणजे लातूर हा जो भाग आहे हा भूकंप प्रवण मानला जात नव्हता. महाराष्ट्र सारख्या तुलनेने स्थिर भूभागातही असा विनाशकारी भूकंप होऊ शकतो, हा धडा या घटनेने भारताला दिला. मित्रांनो, या सत्य घटनेचा शेवट करतो. ही एक आठवण होती, ते आपण कधीच विसरू शकणार नाही. आज लातूरच्या किल्लारी गावात एक स्मारक उभं आहे. सुरुवातीलाच बोललो, त्या भागातील कोणी असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि हे जे स्मारक बांधलं गेलं, त्या रात्री जीव गमावलेल्या हजारो लोकांच्या आठवणीत ते स्मारक उभं आहे. दरवर्षी 30 सप्टेंबर दिवशी लोक एकत्र येतात, दिवे लावतात, प्रार्थना करतात, कारण आठवणी विसरता येत नाही मित्रांनो. ही घटना काळवीस पिळवून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली. ही फक्त एक नैसर्गिक आपत्तीची घटना नाही मित्रांनो, ही एक आठवण आहे की निसर्गासमोर आपण किती लहान आहोत, आणि तरीही अशा संकटातून सावरण्याची, नव्याने उभं राहण्याची माणसाची जिद्द मोठी होती. मित्रांनो, ही घटना आज आपण बघितली, अतिशय भयानक आणि खरोखर मनाला चटका लावणारी होती. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचा अभिप्राय कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हा जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.